हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल अनुभव ऑन व्हील्स. तर या विकेंडला आम्ही एक छोटीशी ट्रिप प्लॅन केली आहे आणि उद्या सकाळी आम्ही शेगावला जाणार आहोत. सकाळी आम्हाला लवकर निघायचं आहे म्हणून आज संध्याकाळीच आम्ही गाडी चार्जिंगला लावली आहे. तर 98% गाडी चार्ज झाली आहे आणि 330 किलोमीटर्सची रेंज दाखवते आहे. शेगावही इकडून 350 किलोमीटर्सच आहे, पण अगदीच लो चार्जिंगमध्ये तिकडे पोहोचू नये म्हणून आम्ही डिसाईड केलं की मध्ये एक ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेऊया आणि तिथेच थोडीशी गाडी चार्ज करून घेऊया. तर हे ते चार्जिंग स्टेशन आहे. छत्रपती संभाजीनगरच्या थोडंच पुढे अगदी हायवेला लागून आहे. इथे आजूबाजूचे मोस्टली सगळेच रेस्टॉरंट्स बंद होते, फक्त एकच चालू होतं आणि तिथेही फक्त कांदा भजी आणि पोहे हाच ऑप्शन होता. तर ते खाऊन आम्ही निघालो. आता इथून शेगाव फक्त 190 किलोमीटर्स आहे. जाताना वेगळा रस्ता एक्सप्लोर करायचा म्हणून समृद्धी मार्गे न जाता सिल्लोड बुलढाणा मार्गे आम्ही शेगावला चाललो आहोत. हा रस्ता मस्त ज्ञानगंगा अभयारण्यातून जातोय. दोन्ही साईडला मस्त झाडी होती. पावसाळ्यात इथून जायला फारच मजा येईल. दुपारी अराउंड 1च्या दरम्यान आम्ही पोहोचलो. लंच करून मस्त आराम केला आणि संध्याकाळी दर्शनासाठी निघालो. शेगावमध्ये 2च चार्जिंग स्टेशन्स आहेत आणि हे एक मंदिराच्या अगदी जवळ आहे, म्हणून आम्ही डिसाईड केलं की गाडी चार्जिंगला लावू आणि दर्शन घ्यायला जाऊ. बट अनफॉर्च्युनेटली हे चार्जिंग स्टेशन बंद आहे. दुसरं चार्जर हे हॉटेल नंदनच्या पार्किंगमध्ये लावलेलं आहे. आम्ही जस्ट गाडी चार्जिंगला लावली आणि इकडे आणखी 2 गाड्या चार्जिंगसाठी आल्या. त्यांच्याशी बोलल्यावर आम्हाला कळाले की त्यांचाही आमच्यासारखाच सेम प्रॉब्लेम झाला. त्यांच्याशी बोलता बोलता कळाले की त्यांची चार्जिंग फक्त 10% राहिली आहे आणि त्यांना पुढेही निघायचं आहे. एनिवे आम्ही आज रात्री इथे राहणार आहोत म्हणून आम्ही डिसाईड केलं की आम्ही उद्या सकाळी चार्ज करू आणि आत्ता त्यांना चार्ज करून देऊ. तर याच हॉटेलमध्ये आम्ही जेवण करून निघालो. सकाळी लवकरच आम्ही इथे चार्जिंगसाठी आलो. आता इथे गाडी चार्जिंगला लावू आणि मस्त ब्रेकफास्ट करून घेऊ. काल रात्री इथे डिनरही अगदी छान होते आणि आता ब्रेकफास्टही मस्त होता. काल रात्री इथे चार्जरच्या आजूबाजूला एवढ्या 2 व्हीलर्स पार्क केलेल्या होत्या आणि आता एकही नाही आहे. आता जाताना आम्ही समृद्धी मार्गे घरी चाललो आहोत अँड आय होप लास्ट टाईमसारखी कोणती डिफिकल्टी आम्हाला येऊ नये.
तर 89% गाडी चार्ज झाली आहे आणि 348 किलोमीटर्सची रेंज दाखवते आहे. इथून नेक्स्ट चार्जर 180 किलोमीटर्सवर आहे. काल रात्री दर्शन अगदी व्यवस्थित झालं. इकडे दर्शनाची फारच चांगली व्यवस्था केली आहे, म्हणूनच आम्ही यावेळी इकडे यायचं डिसाईड केलं. नाहीतर आम्हाला पंढरपूरला जायचं होतं, बट अधिक महिन्यामुळे तिकडे फार गर्दी आहे असं आम्हाला कळालं, म्हणून आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. अनिरुद्ध आता अल्टरनेट चार्जर बघतोय, कारण जिथे आम्हाला चार्जिंग करायची आहे तिथे ऑलरेडी गाड्या चार्ज होत आहेत. आम्हाला ज्याची भीती होती तेच झालं. इथे ऑलरेडी 4 गाड्या चार्ज होत होत्या आणि आणखी एक गाडी वेटिंगला थांबली होती. नाहीतर हा चार्जिंग स्पॉट अगदी मस्त आहे. इथे फास्ट चार्जर्सही आहेत आणि हॉटेलही अगदी चांगलं आहे. आता जे अल्टरनेट चार्जर पाहिलं होतं ते जवळच एका HP पेट्रोल पंपवर आहे. रोड ट्रिपमध्ये कुठल्याही चार्जरचा काहीही प्रॉब्लेम आला नाही आणि सगळी ट्रिप अगदी व्यवस्थित झाली, तर त्या ट्रिपची मजा कशी येईल. त्याचप्रमाणे याही चार्जरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता आणि इकडेही गाडी चार्ज झालीच नाही. आणि त्यामुळे इकडेच थांबून आम्ही पुढच्या चार्जर्सचा शोध चालू केला. बॅटरीही फार कमी राहिली होती, त्यामुळे आमच्याकडे फार ऑप्शन्सही नव्हते आणि जवळच्या जवळ जे चार्जर मिळेल तिथे गाडी चार्ज करावीच लागणार होती. पुढे आणखी 30 किलोमीटर्सवरच या इंडियन ऑइल पेट्रोल पंपवरच एक चार्जर होते आणि मजेदार गोष्ट म्हणजे हे मोठं चार्जर बंद असून हे छोटूसं चार्जर चालू होतं. पण आता ऑप्शन नसल्यामुळे आम्ही इकडेच गाडी चार्जिंगला लावली आणि जवळच रेस्टॉरंट्सच्या शोधात निघालो. लंचनंतर ॲटलिस्ट 50% गाडी चार्ज होईपर्यंत आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. रेस्टॉरंटमध्ये आमच्या मस्त गप्पा रंगल्या आणि तसेच गप्पा मारत मारत कधी घर आले कळालेच नाही. अशी होती आमची फॅमिलीसोबतची छोटीशी वीकेंड ट्रिप. मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमची ही रोड ट्रिप कशी वाटली आणि पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन रोड ट्रिपसोबत. बाय बाय.